मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7वा हप्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार। सध्या प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 21 हप्ता कधी मिळणार व केव्हा मिळणार। पीएम किसान योजनेचे नाव गायब, हे काम लगेच करा नाहीतर तुमचा हप्ता मिळणार नाही व तसेच तुम्ही हे लगेच तपासा। एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज असे न्यू अपडेट देत असतो। पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी सरकारच्या राज्याकडून आलेल्या माहितीनुसार तपासणी करते। जर तुमची माहिती अपूर्ण असेल किंवा त्यात काही चूक असेल तर तुमचे नाव यादीतील लाभेतून वगळले जाऊ शकतात। पीएम किसान योजना न्यूज अपडेट। देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21 हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खात्यात दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जाते, हप्त्यांमध्ये पाठवले जाते। यंदाच्या हप्त्याचे अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे की कारण त्यांचा हप्ता मिळणाऱ्या लाभार्थी यादीतून नाव गायब झाले आहे। जर तुम्ही बातमी तीही असेल तर तुम्हाला लगेच तरीही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली जाणार आहे। वृत्तानुसार केंद्र सरकारच्या नोव्हेंबरच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजना 21 हप्ता म्हणून 2,000 रुपये ट्रान्सफर करू शकते। मात्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केली नाही। यावेळी देखील हप्त्याचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातील, परंतु पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी सरकारच्या राज्याकडून आलेल्या माहितीनुसार कसून तपासणी करते। जर तुम्ही माहिती अपूर्ण असेल तर त्यांना काही चुका असेल तर तुमचे नाव लाभार्थी यादून वगळले जाऊ शकतात। यादीतून नाव का वगळले जाते? केवायसी अपूर्ण किंवा कालावधी असल्यास, आधार कार्ड आणि बँक खाती लिंक नसणे, नाव किंवा जमीनची नोंदणी चूक असणे, बँक तपशील किंवा कोड चुकीचा नोंदवणे असलेच, शेतकऱ्यांच्या नावावर जमीन मालकी नसेल, सरकारी वेळोवेळी डेटीची पडताळणी करते आणि राज्यांच्या शेतकऱ्यांना तपशील जुळत नाही, त्यामुळे लाभार्थी यादीतून नाव वगळले जाऊ शकतात। यादीतील नाव कसे चेक करायचे? पीएम किसान गोविंद अधिकृत या वेबसाईटवर जा। होमपेजवर फ्रॉम कॉर्नरवर या विभागातील बेनिफिट लिस्टवर क्लिक करा। आता आपले राज्य, स्टेट किंवा ब्लॉक आणि गाव निवडा। गेट रिपोर्टवर क्लिक करता संपूर्ण यादी उघडेल। जर तुमचे नाव यादीत दिसत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही, हप्ता जाहीर होण्यातच पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होईल। जमिनीची नोंदणी दुरुस्ती। जमीन नोंदणी किंवा काही चूक असल्यास आपल्या महसूल विभाग, कृषी विभाग कार्यालयाकडे जाऊन त्वरित सुधार करून घ्या। पेमेंटची अडचूक शकते। जर पडताळणी वेळोवेळी तुमचे तपशील अपूर्ण असतील तर तुमचे पेमेंट अडकू शकते आणि तुम्हाला पुढील हप्त्याची वाट पाहावी लागू शकते। शेती खर्च भागवण्यासाठी हे 2,000 रुपयाचे पेमेंट महत्त्वपूर्ण असल्याने आत्ताच काही मिनिटांनी काढून माहिती तपासा।